वा 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 वा, आज खुश असशील ना तू खूप जास्त. का? नाही म्हणजे खुश राहायला काही विशेष कारण नाही लागत ना. मनातले भाव चांगले असले की माणूस आपोआप खुश राहतो. मस्त भाषणबाजी करतेस हा, ॲज इफ कोणी मोटिवेशनल स्पीकर आहे. नाही म्हणजे आज तुझ्या नावाची क्रीम लॉन्च होणार आहे, लोक ते विकत घेतील, लावतील म्हणून असं स्पेशल वाटत असेल ना तुला. आणि कधीच घराबाहेर न पडलेली तू तुझ्या नावाचा ब्रँड येतोय ग. छान गोड गोड बोलून सारंगला ताब्यात घेतलंस ना. ताब्यात काय घ्यायचंय? फेरे घेतलेत मी त्यांच्यासोबत. आम्ही आमचं आयुष्य एकमेकांच्या ताब्यात दिलं. वा वा वा, इथे आल्यापासून खूपच बोलायला लागलीस ना. हा, आणि अनफॉर्च्युनेटली तुझ्या नावाने जी क्रीम लॉन्च होणार आहे ना ते फेकून देतील लोक. मला असं वाटतं ह्यांना अजून माहित नाहीये. काय माहिती नाहीये? आणि आपल्याच कंपनीबद्दल तुम्ही असं का बोलताय? काही नाही, हिच्या नावाने जी क्रीम लॉन्च झाली आहे ना ती मार्केटमधून परत मागवायची वेळ आली आहे कंपनीवर. कारण क्रीमच्या फॉर्म्युलामध्ये काहीतरी इश्यू झालाय. हिचं नावात अपशब्द नाही. खूप माज होता ना तुला स्वतःवर. आता काय करशील? ही काय करणार आहे? ही काही करू शकते? आता जे करायचंय ते मॉम करतील. चल. सावली, तू या दोघींच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. सारंगला कॉल कर आणि नीट काय झालं ते विचार. हो. थांब ना एक मिनिट. सावली बोल. अहो, मी आपल्या क्रीम बद्दल काय ऐकते? नेमकं काय झालंय? सावली आत्ताच मला पण कळलंय. बघूया काय डिस्ट्रीब्युटरशी कॉन्टॅक्ट होत नाही, तिथे मी आणि नील चाललोय. तुम्ही काळजी करू नका. माझ्याकडून काही मदत होते का मी बघते. ठीक आहे, चल. आज पहिल्यांदा असं झालंय की मी जे करायला गेले ना त्याच्या नेमकं उलट झालं. सारंग माझ्या जवळ यायचं सोडून माझ्यापेक्षा लांब झालाय. किरण, आजपर्यंत मी एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न केलाय आणि ती मला मिळाली नाही असं कधीच झालं नाहीये. मॅम प्लीज तुम्ही शांत व्हा. आधी ही गोळी घ्या बघू तुमची प्लीज. या मॅडम, तुझ्यामुळे घडतंय हे सगळं. चांगली पद्धत आहे स्वागत करायची. आता सांगशील काय केलंय मी? नाही, तू काहीच केलं नाहीयेस ग. चूक माझी झाली आहे की मी तुझ्यावर विश्वास ठेवला. नेहमीप्रमाणे मीच माझं प्लॅनिंग करून सगळं करून मोकळं व्हायला हवं होतं. सगळं तुझ्यामुळे फसलंय. ओ, मग जमत असेल तर तुझ्या पद्धतीने तुझं तूच कर. मला का बोलवलंस? लागली ना माझ्या मदतीची गरज? हे ऐश्वर्या मॅम प्लीज नका बोलू आता काही. मॅम ऑलरेडी हायपर आहेत. ए हॅलो, मला दिसतंय अशी सिच्युएशन माझ्यावर आधी पण आली आहे लाईफमध्ये. पण असो, मागचे एक्सपिरियन्सेस घेऊन पुढे जाऊया आपण. कसं काय? आता ऑलरेडी सगळं स्पॉइल झालंय. काही स्पॉईल झालं नाहीये, हायपर व्हायची गरज नाहीये. रिलॅक्स. एक संधी गेली म्हणून काय झालं, दुसरी संधी आली आहे. आता ह्यात काय संदेश शोधणार आहेस तू? सनस्क्रीन प्रकरण माहिती असेल ना तुला. आता तो विषय मीडिया समोर कसा येईल याचा विचार कर. वा, त्याने सारंग माझ्यावर आणखीन चिडेल. डोंट यू गेट दॅट? पण का चिडेल? त्याला तुझं नाव कळलं तर चिडेल ना. पण आपण तुझं नाव येऊ द्यायचंच नाही. ओके, आणि ह्यातून आपल्याला काय मिळणार? आपल्याला नाही, तुला तुला सारंग मिळेल. आय मीन आता ही गोष्ट जेव्हा मीडियामध्ये जाईल तेव्हा सारंगला प्रश्न विचारले जातील. कारण सारंगने ती क्रीम लॉन्च केली ना, अख्ख्या जगाने पाहिलं. रूपम कॉस्मेटिक्सचं नाव येईल मीडिया समोर, नाव खराब होईल, अब्रू जाईल कंपनीची. तेव्हा तू शिवानी कारखानेस, तू त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहा, त्याच्या बाजूने खंबीरपणे बोल, त्याची बाजू घे. जर का हे मीडिया प्रकरण तू हँडल करण्यात यशस्वी झालीस तर तू सांगशील ते ऐकेल सारंग. आणि मग तुला हवं ते सगळं करून घे सारंगकडून. साऊंड्स गुड. किरण, कामाला लाग. शिवानी, तुला सारंग मिळेल की नाही माहित नाही,
पण यातून माझा फायदा कसा करून घ्यायचा यात मी एक्सपर्ट आहे. सावली, नको एवढी काळजी करूस. मला सांग, आपण कोणाचं वाईट केलंय का? नाही ना. मग आपलेही काहीही वाईट होणार नाही. पण तरीही वहिनी बघा ना, एकामागून एक वाईट गोष्टी घडतायत. आत्ता कुठे सारंग सरांशी सूर जुळत होते, तिलोत्तमा मॅडम सुद्धा आधीसारखा तिरस्कार नाही करत माझा. आत्ता कुठे सगळं छान सुरू आहे असं वाटत होतं आणि नेमकं हे घडलं. तुम्हाला सांगू, मला ना अपराधी असल्यासारखं वाटतंय. कारण माझ्या नावाने ही क्रीम काढली आहे ना, म्हणून सगळे अडचणीत आहेत बघा ना. सावली, तुला खरं सांगू का, ऐश्वर्या आणि तारा तुझ्याबरोबर जे वागतात ना, ते मला अजिबात आवडत नाही. तू नको त्या दोघींचं एवढं मनावर घेऊस. नाही वहिनी, त्यांचा प्रश्न नाहीये. पण आता हे सगळं जे घडतंय ते सावरायला मी सुद्धा काहीतरी करायला हवंय असं वाटतंय मला. हो, मान्य आहे मला. पण आता यात काय करू शकणार आहेस तू, सांग? मी काही करू शकत नाही, पण मी जगन्नाथजींची मदत घेऊ शकते. हॅलो, जगन्नाथजी, एक प्रॉब्लेम झालाय. बोलत राहा. कंपनीचं जे नवीन सनस्क्रीन आलंय ना माझ्या नावाने, त्यात काहीतरी घोळ झालाय. त्यामुळे मार्केटमधला पूर्ण माल मागे घ्यावा लागतोय. सारंग सर आणि नील भाऊजी सगळे प्रयत्न करतात, पण त्यांना मदत लागणार आहे. ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी. बघू काही करता येते का. पण तू या सगळ्यात पडू नको. हो. मला सांगा, तुम्ही ज्या संकटाबद्दल बोलत होतात ते हेच आहे का? मला खूप काळजी वाटते. काळजी करू नको सावली बाळा. तुझा मानलेला बाप खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे. नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. सगळाचा सगळा माल परत आला पाहिजे. आत्तापर्यंत तुम्हाला मी खूप मदत केली आहे, त्याची परतफेड समजा. पण प्लीज करा. हां, धन्यवाद. जगन्नाथजी, हे बघा, पुणे शहरातला सगळा माल मी मागवलाय, पण काळजी करू नको. पुण्याच्या आजूबाजूची जी छोटी खेडी आहेत तिथे गेलेला माल मी परत मागवलाय. आणि जो माल गोडाऊनपर्यंत पोहोचला नाहीये तो मी वाटेतनंच परत माघारी फिरवलाय. थँक्यू. ट्रान्सपोर्ट असोसिएशनला फोन केलाय मी, सगळे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केले आहेत. अच्छा, आणि अजून एक, ज्या गाड्या गोडाऊनपर्यंत पोहोचल्यात तो माल गोडाऊनमधनं बाहेर येणार नाही याची सोय लावली आहे. त्याची घ्यालो काळजी. बदनामी होते आमची, त्याचं काय कराल? आई, ही बातमी मीडियापर्यंत नाही पोहोचणार याची काळजी घेतोय आम्ही. सो बदनामी नाही होणार, काळजी नको करू तू. कशी? यांची मदत घेऊन? आई, जगन्नाथजी आपली मदत करताय. म्हणूनच हे सगळं घडतंय. एवढी साधी गोष्ट नाही का रे कळते तुला? आई, ही वेळ नाही आहे ती, प्लीज. नाही, मला तुझ्याशी बोलायचंच नव्हतं. मी बोलायला नव्हते आले, तुला काहीतरी दाखवायला आले होते. या बघा. कॉस्मेटिक इंडस्ट्रीमधली नावाजलेली कंपनी रूपम कॉस्मेटिक यांचा नवीन ब्रँड सावली सनस्क्रीन अडकलाय वादाच्या भोवऱ्यात. ग्राहकांकडून येत आहेत तक्रारी. खराब प्रोडक्ट मार्केटमध्ये आणल्याचा धक्कादायक प्रकार रूपम कॉस्मेटिक्स यांच्याकडून झालेला आहे.